आमच्याकडे नागपंचमीसाठी धपाटे बनवले जातात. अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन खमंग धपाट्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. धपाटे चवीला अगदी अप्रतिम होतात. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा, त्यासोबत कमेंट करायला देखील अजिबात विसरू नका. स्वागत आहे सर्वांचं शार्विकाज किचन डायरीमध्ये. तर इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. साधारण 5 वाटी इथे मी पीठ घेतलेलं आहे. तर इथे मी थालीपीठ सारखं कुठलीही दुसरी पीठं मिक्स केलेली नाही आहेत. फक्त आपण तांदळाच्या पिठामध्ये धपाटे बनवतोय, ज्यामुळे धपाटे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. तर इथे पिठामध्ये आपण घातलेलं आहे हिंग, हळद पावडर, जिरेपूड, धनेपूड, त्याचबरोबर थोडासा ओवा क्रश करून घेतलेला आहे. त्यानंतर घातलेले आहे तीळ आणि आता आपण इथे घालायचं आहे चवीनुसार मीठ. तर मसाल्यांचं एक्झॅक्ट प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. त्याचबरोबर इथे आता घातलेली आहे आपण कोथिंबीर. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं. आता इथे आपण घालायचे आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट एकदम मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तर आता ही जी पेस्ट बनवलेली आहे ती देखील आपण पिठामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया. आणि इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे. तर पाण्याने थोडं थोडं लागेल तसं गरजेनुसार पाणी वापरून पीठ छान असं मळून घेऊया. थोडंसं कोमट पाणी वापरायचं, ज्यामुळे आपण ज्यावेळी धपाटे करतो ना त्यावेळी आपल्याला सोपं जातं. अगदी छान असे धपाटे होतात. अगदी तुम्ही भाकरीसारखे मोठे मोठे धपाटे देखील बनवू शकता. तर इथे बघा मी असं साधारण मऊसर असं पीठ इथे मळून घेतलेलं आहे. आता आपण धपाटे करायला घेऊया. तुम्ही जरी पीठ एक 10 मिनिटं रेस्टला ठेवून दिलं तरी देखील चालतं. तर आता इथे मी पीठ थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि यातलं साधारण भाकरीच्या आकाराच्या पिठाचा एक छोटासा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने थोडंसं इथे आता आपण कोरडं पीठ डस्टिंग करूया. इथे मी तांदळाचंच पीठ वापरलेलं आहे. तर यामध्ये आता धपाटे आपण थापायचे. अगदी आपण भाकरी करतो त्याच पद्धतीने धपाटे इथे बडवायचे. याला थालीपीठ सारखं कपड्यावर वगैरे करायची काही गरज नाही, कारण हे धपाटे आहेत त्यामुळे पारंपरिक पद्धतीने असे थापूनच हे धपाटे बनवले जातात. तर आता धपाटा साधारण उचलून घेऊया आपण आणि पीठ थोडंसं पुन्हा खाली घालून छान आता दोन्ही हाताने अगदी पातळ होईपर्यंत थापूया. तर इथे बघा आता छान असा धपाटा आपला बनवून तयार झालेला आहे. तर इथे दुसऱ्या साईडला मी तवा देखील गरम करून घेतलेला आहे. आता आपण इथे ज्याप्रमाणे आपण भाकरी घालतो त्याचप्रमाणे धपाटा देखील तव्यामध्ये घालायचा आहे. पिठाची बाजू वरच ठेवायची आहे आणि याला लगेचच आपण थंड पाण्याने एका साईडला अशी बोटे उठवून घ्यायची आहेत. थंड पाणी पूर्ण धपाट्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं साईडने आपण तेल सोडूया. तर इथे 1-2 चमचे तेल मी सोडलेलं आहे आणि याला आता झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटभर छान असं वाफ येऊ द्यायची. हे धपाटे आपण एकाच साईडने भाजणार आहोत, दोन्ही साईडने नाहीत भाजायचे. तर आता झाकण काढलेलं आहे मी आणि गॅस इथे आपण मीडियमच ठेवायचा आहे आणि छान असे धपाटे भाजून घ्यायचे. थोडंसं आणखी तेल सोडलेलं आहे. आता काय करूया आपण गॅस लो करायचा आणि कुरकुरीत होईपर्यंत थोडंसं लो फ्लेमवर आपण छान असे भाजून घ्यायचे. आणखी 1 मिनिटभर आता आपण धपाटा भाजू देऊया. अगदी फास्ट होतात हे धपाटे आणि पातळ केले जातात त्यामुळे अगदी कुरकुरीत लागतात. दही, शेंगदाण्याची चटणी, खरडा, तसेच काळ्या वाटाण्याची उसळ याच्याबरोबर हे धपाटे खूप छान लागतात. आपल्या चॅनलवर काळ्या वाटाण्याची उसळ कशी बनवायची याचा देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही तो चेक करू शकता. त्याची लिंक देखील मी देईन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये. तर आता इथे बघा आपण चेक करूया. साधारण एक बाजू उचलून धपाटा छान असा कुरकुरीत भाजला गेलेला आहे. तर इथे आपला धपाटा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचे देखील धपाटे करू शकतो. तुम्ही अगदी आधीमध्ये देखील सुट्टीच्या दिवशी मुलांना वगैरे खाण्यासाठी देखील असे पदार्थ बनवू शकता. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होते, फार वेळ लागत नाही. तर इथे मी खरडा, दही, त्याचबरोबर वाटाण्याची उसळ याबरोबर हे धपाटे सर्व केले आहेत. तर रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.